हाय, जय श्रीराम. तर आता म्हणत आहे की 2 दिवसा अगोदर इतकी म्हणजे थंडी पडत होती आणि आता 2 दिवसानंतरच म्हणत आहे ना की 2 दिवसही असं आपण म्हणतो की 2 दिवस 3 दिवस म्हटल्यासारखं हप्ताही म्हणू शकतो, असं काहीच नाही. तर आता ऊन ऊन चालू झाली आहे, म्हणजे नाही का, ती जास्त प्रमाणात जे आपण म्हणतो गरम पण असं आहे. तर तेच की ते म्हणतात ना, आता शिवरात्र येऊन गेली. तर शिवरात्राची कशी आहे माहिती आहे का, की शिवरात्राच्या अगोदर म्हणतात ना की शिवरात्राची थंडी पडत असते, असं पण आहे. जशी शिवरात्र झाली, तेच म्हणत आहे की 2-3 दिवसानंतर नाही का, जशी शिवरात्र झाली तशी जसं तसं गरम व्हायला लागलं, असं आहे. तर तेच म्हणत आहे. तर असं आहे. तर तेच म्हणता की म्हणजे त्याच्या आधी शिवरात्राच्या आधी म्हणजे थंडी पडायला लागली. ते थंडी वेगळीच होती, जे हिवाळ्याची थंडी होती. पण आता हे जानेवारी फरवरी जे महिना आपला म्हणतो, तर ते कसं नाही तेवढं म्हणजे नाही का पडत म्हटल्यासारखं. आपली जशी थंडी पाहिजे तशी नाही पडत होती आधी. यावेळेस खूप थंडी पडली, असं आहे. तर ते शिवरात्राच्या आधी जे आहे 8 दिवस म्हणतो आपण, तर ते एवढी थंडी पडायची की सांगत आहे ना की सकाळी उठणंसुद्धा म्हणजे होत नव्हतं, असं पण आहे. तर तेच आहे. तर नाही का, आणि जशी शिवरात्र झाली तर इतकं गरम व्हायला लागलं की कसं लाईनसुद्धा ना कधी कधी नाही राहिली, नाही कधी त्या याच्यामध्ये आता. तर ते म्हणते ना, आपण हलका हलका फॅन तर चालूच ठेवत असतो, तर नाही आहे आता कसं तरी म्हणजे नाही का, ते गरमपणा वाटत आहे, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे. तर असा प्रकार आहे आपलं जे आहे ते. तर शनिवार रविवार आता येत असतात, हे हप्त्याचे शनिवार रविवार येत असतात. तर म्हणजे नाही का मज्जा आपण करतो. कोण कोण कोणाकोणाच्या कडे कसं छान असं मज्जा करत असतात, आमच्याकडे तर करत असतात, असं पण आहे. त्यांना म्हणजे ते म्हणतात ना की शनिवार म्हणजे असं म्हणून नाही, मुलांना पण सुट्टी असते, हजबंडला पण सुट्टी म्हटल्यासारखं नाही का, सरकारी जे आहे जॉबवर म्हटल्यासारखं. तर शनिवार रविवार आला की नाही का, तर मी लहानपणापासूनच नाही का, जे म्हणते की बाबा वगैरे ड्युटीवर होते आणि असं, तर शनिवारवर सुट्टी राहायची, तर छान असं मज्जा म्हणजे नाही का करायचं म्हटल्यासारखं. तर असं आहे. तर ते शनिवार रविवारची वाट पाहत राहायची की शनिवार रविवार कधी येणार, हे ते म्हटल्यासारखं नाही की मज्जा करायला भेटणार, जसं असं पण असते, असं पण आहे. तर आमच्याकडे शनिवार रविवार म्हणजे कसं आहे की शनिवार रविवार, शनिवारी तर आमच्याकडे जसं जिथे मी आता आली आहे लग्नाहून, तर तिथे ना शनिवारी शनिवारी छान असा बाजार असतो, जे आता माहीत नाही सगळीकडेच आहे असं म्हणून. तर आमच्याकडे असा आठवडी बाजार असतो शनिवार रविवार, तो आपण म्हणतो तो. तर छान अशी म्हणजे म्हणतात ना की म्हणजे शनिवार रविवार कसे दिवस जातात ते नाही का असं समजूनच येत नाही. असं म्हणजे म्हणतात ना की सुट्टी राहिली तर घरी लोक राहिले तर मग ते नाही का समजूनच नाही येत की कधी दिवस गेला, काही असं तसं नाही. एकटं राहिलं तर कधी कधी दिवस जाते, असं तसं असं पण असते, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की शनिवार रविवार तर आमच्याकडे आठवडी बाजार असतो शनिवार रविवार, शनिवारी पण. आणि म्हणजे दुसऱ्या गावी, जसं आता आपण दुसऱ्या गावाला जात असलं तर तिथं पण रविवारी बाजार असते, असं पण आहे. तर शनिवार रविवार म्हटलं तर छान असं बाजाराचा दिवस आणि मज्जा म्हटल्यासारखं. तर आपण बाजारात जाऊ, छान अशा वस्तू जे जे आपल्याला पाहिजे. आणि पुन्हा एक मनाचं म्हटलं तर कसं आहे, आता हिवाळ्यामध्ये तर बाया येत असतात भाजीच्या, जे भाजीपाला वगैरे आपण म्हणतो. पण जसं मग ते म्हणतात ना की उन्हाळा लागायला सुरुवात होतो, तर मग ते कसं जे घराजवळ बाया येतात ते बंद होऊन जातात. मग आपल्याला कसं म्हणजे नाही म्हणत आहे की बाजारातच जावं लागते. कोणतंही एखादी सामान आणायचं राहिलं तर बाजारातच जावं लागतं. तर आठवडी बाजार म्हटलं ना, तर कसं सगळ्याच वस्तू, जसं आता आपण सिटीमध्ये जर गेलं तिथे आठवडी बाजार नसते. तिथे सगळं म्हणजे दररोजचाच जो आपलं म्हणतो मंडी म्हटल्यासारखं, आणि असं मॉल हे ते असं म्हटल्यासारखं असं आहे. तर आठवडी बाजार म्हटलं तर कसं आहे की सगळ्याच वस्तू तिथं मिळणार. बाजार म्हटलं तर सगळ्याच वस्तू, नॉनव्हेजपासून जे आपल्याला पाहिजे, सगळे कपड्यापासून ज्वेलरी पाहिजे, भाजीपाला, जे पण आपण जे म्हणतो, आपण जे आपले म्हणतात ना की आपण जसं शॉपिंग करायला गेलो तसं तर आपण सगळ्याच वस्तू घेऊन येत असतो. त्यासारखं आठवडी बाजार तो तिथं सगळंच मिळत असते, असं पण आहे. तर
असा प्रकार आहे. तर तेच म्हणत आहे की मग ते म्हणतात ना की जे विलेज आहे किंवा विलेजकडेच भरत असते हे, म्हणजे नाही का आठवडी बाजार किंवा काही असं तसं, पण आमच्याकडे पण आहे हा आठवडी बाजार, असं पण आहे. असं म्हणजे मंडी राहते दररोजची. तर म्हणजे नाही का जास्त करून कसं मंडीमध्ये कोणी पण विचार करतात की 2 पैसे आपले वाचले पाहिजे, असं पण आहे. तर असं म्हणून नाही, नाही राहिलं तर आपल्याला मंडीमध्ये जाऊन घ्यावंच लागते, असं पण आहे. पण कोणी कोणी कसं आहे की हप्त्याभराचा जो भाजीपाला आहे ते घेऊन ठेवतोच आपण. आणि आता उन्हाळ्याचं तर ते म्हणत आहे की घ्यावंच लागते, कारण की कसं आहे की भाजीपाला मिळत नाही ना, वेळेवर कुठं जाणार, असं तसं म्हणून पण आहे. तर असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की मग आठवडी बाजाराचा वाट पाहत असतो, असं आहे. तर आणि आलू कांदे आपण जे म्हणतो, काही नाही पण आपल्याला आलू कांदे तर घरी राहिलेच पाहिजे, असं पण आहे. तर तेच म्हणलं की आठवडी बाजार म्हटलं तर मज्जा, छान असं जायचं बाजारामध्ये. आणि तर जायचं छान असं बाजारामध्ये, आणि छान म्हणजे म्हणतात ना वस्तू, कपडे, हे ते म्हटलं आपण, जे आपल्याला ज्वेलरी पाहिजे सगळ्याच वस्तूचं म्हटलं ना आता बाजार लागतो. भाजीपाला तर राहते, जे आपल्याला पाहिजे जे ते भाजीपाला म्हटल्यासारखं ज्या नाही का याच्यामध्ये येते, म्हणजे कसं आजूबाजूचे जे खेडेगावं आहे किंवा काही असं तसं, तर ते लोक कसे घेऊन येत असतात बाजारातमध्ये, सगळ्याच वस्तू मिळत असतात, असं म्हणून नाही. तर छान असं भाजीपाला घ्यायला मिळते. पुन्हा ते म्हणतात ना की छान असे नाही का ते नाश्त्याचे पण हे टाल लावलेले असतात, तर ते पण छान. मग बाजार म्हटलं तर मग त्याच्याशिवाय तर होतच नाही, कारण की मग आपण असं म्हणतो की बाजार केला तर काय केला मग. तर मग ते म्हणतात ना की छान असं नाश्त्याचं समोसे, जिलेबी, हे ते म्हटल्यासारखं छान असं. म्हणजे मी मी असं गेली आहे ना, तर नाही का संध्याकाळच्या टायमाला, जसं आपण कसं थोडं उन्हाळ्यामध्ये कसं आहे माहीत आहे का, की एवढ्या उन्हाळ्यामध्ये नाही जाऊ शकत, असं आपण विचार करतो की थांबते 4-5 वाजता आपण जात असतो. तर कधी कधी संध्याकाळच्या टायमाला इतके म्हणजे ते म्हणतात ना समोश्याचे टाल लागून असतात जिथे तिथे जागोजागी, की कोणी पण व्यक्ती कितीही म्हणजे हे राहिला म्हटल्यासारखं तरी ते लावले ना, तर संध्याकाळच्या टायमाला इतके म्हणजे लोक नेतात की त्याला द्यायला म्हणजे नाही का समोसे उरत नाही. थांबा देतो मग असं वगैरे म्हणावं लागते, म्हणजे इतके लोक ते नेतात. म्हणून म्हणते ना बाजारात गेले तर काय तुम्ही समोसे जिलेबी आणले नाही, असं पण असते, असं आहे. तर तेच म्हणते की शनिवार रविवार जे आपलं आहे ते खास, आणि रविवार म्हटलं तर मग तेच आराम सकाळपासून. मग ते नाही का आपलं कामं, किंवा शनिवारवार म्हटलं तर एखादी आपलं कसं मग काही ना काही आपलं जे नाश्ता आहे ते टाकणं, इडली डोसा हे ते, मग त्याच्यामध्येच पूर्ण दिवस चालला जाते, असं पण आहे. ही पण गोष्ट आहे, असं पण आहे. तर आणि पुन्हा हजबंड लोक जर घरी राहिले, असं पण आहे. तर शनिवार तेच सांगते शनिवारवारची, तर त्यांचं कसं असते की आहे घरी आता, आणि शनिवार रविवार राहिलं तर आपण बाहेरचा पण प्लॅन करत असतो की अरे आहे हजबंड घरी तर कुठंतरी बाहेर फिरून यावं, असं पण आहे. असं पण तर असं पण असते. तर तेच म्हणत आहे की कोणी जर हजबंड घरी राहिले तर ते म्हणतात ना एका जागीच बसून राहणार किंवा टी व्हीच पाहत राहणार, आहे की नाही, असं पण आहे. आता आपलं दररोजचं रुटीन जे आहे, सकाळी उठणं, आपले कामं चालू करणं, हे ते आपण नाही बसू शकत, कारण की कसा पसारा दिसला तर आपल्याला छान नाही वाटणार, असं पण आहे. तर माणसांचं कसं आहे, बेडवर राहिले तर उठतील नाही, आधी पहिलं मोबाईल बघतील, काय आहे काय, मग ते पाहतील 1 घंटा तिथेच, मग उठाणं म्हणजे आपण असं विचार करतो अरे उठल्याबरोबर आपला बेड साफ झाला पाहिजे, असं वगैरे नाही का. उठाणं असंच ते म्हणजे 10 वेळा म्हणजे जेव्हा हजबंड म्हणजे बाहेर कामावर जातात तेव्हा पटापट कामं होऊन जातात, असं आहे की. आणि हजबंड जर घरी राहिले तर तेच म्हणताना लेट होत जाते उठाणं, म्हणजे जेवढं आपण नाही बोलत किंवा नाही आपलं ओरडत म्हणल्यासारखं, तर तेवढं म्हणजे ते राहिले हजबंड तर आपलं बोलणं होऊन जाते, असं म्हणून असं आहे. उठाणं करत राहावं लागते. मग हे ते, मग पुन्हा उठले तरी पुन्हा मग बसतील, पुन्हा ब्रश करा, हे ते आपलं राहते ना. तर थांब न गं, सुट्टीच आहे ना, करील ना, असं तसं, म्हणजे नाही का कोणाकोणाला अशी सवय राहते की उठल्याबरोबर चाय घ्यायची, आहे की नाही. कोणी इतकी म्हणजे चायचं सगळ्यांनाच असते असं म्हणून नाही. तर आमच्या घरी चाय बनत नाही हा एक प्रकार मेन पॉईंट आहे की आमच्याकडे चाय बनत नाही. तर असं पण आहे. तर आणि जर एखादी म्हणताय ना की सकाळी एखादी नाश्ता वगैरे करायचा राहिला तर दूध येते आमच्याकडे, दुधाचं तेवढं काही नाही, पण मग ते नाही का चाय नाही बनणार. बाहेर गेले तर चाय घेणार, पण घरी चाय नाही बनणार. चाय आणि तेवढं म्हणजे चायचं खूप प्रमाण माझ्या घरी कमी आहे, असं पण आहे. तर मग काही खायचं पण राहिलं
तर मग ते म्हणतात ना की दूध साखर म्हणजे मिक्स करून दिलं तर ते मग ते ब्रेड वगैरे काही तर मग ते तसं खाणार, असं पण आहे. तसं आहे. तर माझ्याकडे तर मी म्हणजे कोणी कोणी असे मला मला विचारतात की अगं असं कसं तुमच्याकडे चाय नाही बनत, असं तसं. म्हणजे मी म्हटलं माझ्याकडे सगळंच अवेलेबल राहते, पत्ती साखर जे म्हणताय ते अवेलेबल राहते, मी आल्या गेल्यासाठी चाय बनवते. पण आमच्या दोघांना नाही आवडत चाय प्यायला, असं पण आहे. आम्ही म्हणजे सांगत आहे ना की उठलं आपलं जे आहे स्वयंपाकाला लागलं तरी आणि जे म्हणताय की नाश्ता बहुत खूप कमी प्रमाणात बनवत असते. तर तेच म्हणत आहे की उठलं का जे आपलं काम आहे चालू केलं आणि जे स्वयंपाक चालू केला आणि जेवण केलं आधी. ते नाश्त्याचा प्रकार म्हणजे जास्त घरी ठेवलाच नाही आहे, असं आहे. तर कोणी कोणी कसं उठतात आधी चाय नाश्ता हे ते मग जेवण, नाही का, मग ते खूप लेट होत जाते, असं पण आहे. आणि कसं सकाळचा टाईम म्हटलं तर हजबंडचं पण कामाला जायचं टाईम राहते, असं पण आहे. तर तेवढं मी लावून ठेवलंच नाही की अरे नाश्ता वाजता स्वयंपाक झाला, जेवण म्हणजे 2 पोळ्या खा किंवा भात खा, थोडासा जा आपल्या म्हणजे कामावर. किंवा माझं पण सकाळी कधी भूक लागली तरी पोळी खाल्ली, भात खाल्ला थोडंसा आणि कामं चालू केले, असं पण आहे. तर हा प्रकार आहे. तर तेच म्हटलं की मग तेच हजबंडचं राहते की उठाणं जाणं ब्रश करा, वेळ होईन हे ते आपण म्हणजे त्यांचं असं राहते की म्हणजे त्यांचं असं म्हणणं राहते, म्हणजे माणसांचं असं म्हणणं राहते, अरे सुट्टी आहे ना, मला आराम करू दे आजच्या दिवशी, असं आपण विचार करतो. पण आपल्याला जर कुठं जायचं राहिलं तर आपल्याला किती खुशी राहते की नाही आता जायचं आहे, लवकर झालं पाहिजे. पण मग हजबंड लोकांचं काय असते, तू करणं तुझे कामं झाले का, असं म्हणजे बोलतात. तू करणं तुझी कामं झाली, तुला तयारी करायला पण वेळ लागते, असं पण आहे. असं पण हजबंड म्हणतं तुला तयारी करायला वेळ लागते, असं पण आहे. पण आपली तयारी होऊ नाही झाली तरी ते बसूनच राहतात, असं म्हणायचं. आंघोळ व्हायची राहीन हे ते, मग पुन्हा हातात द्यावं लागते कपडे म्हणा किंवा काही असं तसं जायचं राहिलं मग आपलंही वाचं राहते कधी कधी आणि मग त्यांच्या मधामध्ये मग चालू होते किंवा असं, नाही का. नाहीतर मग कधी कधी एखादी लवकर जर झालं तर बापरे, काही सांगायचं कामच नाही. झालंच नाही आतापर्यंत, असे पण असतात माणसं. झालंच नाही आतापर्यंत का करत होती मी, केव्हाचाच बसून आहो, एवढा वेळ झाला, मला तेव्हाची तयारी कर म्हटली, असं पण असते माणसांचं, असं पण आहे. तर तेच म्हणताय की शनिवार रविवार म्हटलं तर हासी मजाक जे आपण कॉमेडी हे ते घरी आपलं जे वातावरण आहे ते. आणि तेच पुन्हा एखादी जर आपल्याला तेच म्हणत आहे की मग जायचं राहिलं आणि कोणतं एखादी सामान कुठं न्यायचं राहिलं किंवा आपण कोणत्याही इथे जातो म्हटलं तर आपण थोडंसं फार सामान नेत असतो कुठं पण. आता जसं आता माहेरी जायचं राहिलं किंवा कुठंही आपण मंदिरातही जायचं राहिलं, जर आता एखादी प्रख्यात मंदिर असं कुठं जायचं राहिलं तर आपण काय करतो, थोडंफार सामान घेत असतो, म्हणजे असं खाली हात नाही जातं कुठेही, असं म्हटल्यासारखं. तर एकदा काय झालं की तयारी वगैरे झाली, तेच म्हटलं की हजबंड तयार करून होते, आता मी पटापटा केली तयारी, ठीक आहे. आता ते जे सामान होतं ना ते विसरलं, ते बोलण्यामध्ये हे ते म्हणजे नाही का म्हणत आहे ना की ते विसरून गेलं, असं आहे. तर आता मग रस्त्याने जाताना आठवण आलं, अरे हे तर सामान घेतलंच नाही, मग तेवढ्या दुरून वापस तर नाही येऊ शकत, असं पण आहे. माहीत झालं चालू मग रस्त्यानं, तू का करत होती दिवसभर, म्हणजे म्हणतात ना की सकाळी उठल्यापासून का करत आहे, तुला समजत म्हणजे तुम्हा लोकांना बायांना समजत नाही का कोणती वस्तू घ्यायची, असं ते म्हणतात ना. जोपर्यंत ते म्हणजे गाव येत नाही किंवा जिथं आपण जात आहोत तोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मग ते काही ना काही बोलणं चालू, असं म्हणजे राहते माणसांचं. तर एक म्हणजे एका शब्दात जाऊ द्या ना, मला आठवण नाही, तुम्ही बसून होत्या ना, तुम्ही घेऊ शकता. असं नाही राहत माणसाचं, अरे ही कामात आहे, असं आहे तसं आहे, असं म्हणजे खूप जणाच्या घरी असेल, असं म्हणून नाही. पण मी माझा एक सांगत आहे, एक म्हणजे नाही का एक गोष्ट म्हटल्यासारखं. तर असं की तुम्ही पण तर घेऊ शकता, तुम्ही पण तर आठवण करून देऊ शकता, नाही फक्त तयारी केलं बसलं, असं नाही. तुम्ही पण घेऊ शकता, अरे हे घेतली का, जाताना तर एक शब्द म्हणू शकता, अरे काही कोणती वस्तू असेल तर घेऊन घे, आहे की नाही. नाही पण कशाला, जेव्हा रस्त्याने जात आहे तेव्हा आठवण करायची आणि बोलायचं की घेतलं नाही आणि मग ते चालू करायचं पटातनं, असं पण काही काहीच्या इथं घरी, म्हणजे माझ्या तर घरी आहे पण बाकी लोकांच्या घरी असेल असं म्हणून नाही, असा पण प्रकार आहे. तर तेच म्हटलं की अशा काही गोष्टी असतात, म्हणजे हजबंड घरी राहिले तर इतकं म्हणजे ते म्हणतात ना, जेवढं आपण नाही बोलत तेवढं म्हणजे शनिवार रविवारी आपलं चालू असते, असं आहे. तर असा प्रकार आहे. तर तेच म्हटलं की
शनिवार रविवार आला की मग ते म्हणतात ना की नाश्ताही आपला राहिला किंवा मग ते म्हणतात ना नाश्ता आपला ते इडली डोसा सांबार आपण करत असतो, तर ते कसं आदल्या दिवशीपासून ते तयारी करावं लागत असते, असं पण आहे. तर मग ते त्याच्यामध्ये दिवस चालला जाते, असं पण आहे. ते पिसा हे करा हे करा असं पण आहे. तर तेच म्हणतात की जे आता लागत आहे उन्हाळा किंवा काही असं तसं, तर त्याच्यामध्ये शनिवार आणि शनिवार रविवार म्हटलं तर पुन्हा आपले जे म्हणता आपण जे काही टी व्हीवर पाहतो, जे नाही का प्रोग्राम म्हणा किंवा काही असं सिरियली किंवा कोणतं असं नाही काय काय जे आहे नाही का चालू, तर ते मग शनिवार रविवार राहिलं तर छान असं म्हणजे पाहायला भेटते किंवा कोणतं असं नवीन नाही का, जसं नाही का आता चालू झाले आहे टी व्हीवर कार्यक्रम असं म्हणून. तर आता बिग बॉस मराठी चालू आहे, छान दाखवत आहे. आणि ते मग असं तसं म्हणून जे आपलं राहते शनिवार रविवारचं छान असं म्हणजे नाही का कसा दिवस चालला जाते ते पण नाही माहीत असं आहे. म्हणून शनिवार न पुन्हा नाही का कसं होते की आता हे शिवरात्र म्हणतो आपण, शिवरात्र. तर आता आपण शिवरात्र म्हणतो दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो असं पण आहे. तर शिवरात्र पण संडेलाच आली होती आहे की नाही. तर नाही का आधीच्या ज्या बाया आहेत तर त्या काय म्हणतात बारस एकादशी जे येत असते त्याला काय म्हणतात, दुसऱ्या दिवशी आपण सोडतो उपवास, तर त्याला बारस म्हणतात. तर मला ना आधी नाही समजायचं जे बारस म्हणजे काय. आपण म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी उपास आपण एकादश वगैरे काही असं म्हणत असतो, पण जे आधीचे लोक आहे बारस आहे, बारस झाल्यावर उपास सोड असं म्हणजे त्यांचं असं बोलणं असते. किंवा होळी राहिली तर कोणी म्हणजे कोणी असं शिमगा आहे असं म्हणजे नाही का काही असं बोलतात की जसं आपण होळी आहे मग आपण दुसऱ्या दिवशी आपण ते मग म्हणतात ना की होळीच्या दिवशी पूजा, दुसऱ्या दिवशी मग आपण काही नॉनव्हेज वगैरे आहे ते करत असतो असं पण आहे. तर ते काय म्हणतात शिमगा म्हणतात असं आहे. आणि पुन्हा जे म्हणतात की पाडवा म्हणतात किंवा काही असं नाही का दुसऱ्या दिवसा पाडवा असं पण म्हणतात, अशा पण गोष्टी आहेत. तर ते काही कधी कधी बाया बोलतात तर कधी कधी समजत असेल पण मला वगैरे नाही समजत होतं की काय अरे बारस म्हणजे असं मग अरे एकादश म्हणा ना असं पण आहे. तर अशा गोष्टी आहे. तर हे पण आहे. आणि शनिवार रविवार आणि लगातार कधी कधी जर सुट्ट्या आल्या तर ते म्हणतात ना की चांगलंही वाटते कधी कधी, अरे छान असं सुट्ट्या आलं असं झालं तसं झालं. आणि कधी कधी मग असं वाटतं की काही कामं नाही झाले काही नाही, बरं आहे बाहेरच म्हणजे असं बेटर कामावरच गेले ते परवडते असं पण आहे. तर अशा गोष्टी आहे. तर तुमच्या घरी पण असं म्हणजे जे आहे ते गोष्टी होत असेल तर असा प्रकार आहे. तर तेच म्हटलं छान अशा शनिवार रविवारच्या गोष्टी म्हटल्यासारखं असं पण आहे. ठीक आहे. जय श्रीराम.